आयुर्वेदिक में जैसे माधोबाग में अभी मेरा चल रहा है, तो उस 10.9 HbA1c से 6.1 HbA1c पर आ गया। सर्वप्रथम तर मी माधोबाग क्लिनिक पिंपरी डॉक्टर मॅडम आणि त्यांच्या स्टाफला खूप खूप धन्यवाद देतो। थँक्यू। आणि माझी शुगर मला आठवतं 194 आहे आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही प्री डायबिटिक आहात। तर मला थोडा शॉक होता, अरे मला वाटलं कधी मला शुगर होईल असं वाटलं नव्हतं। तर ते म्हणाले 194 आहे। मी म्हटलं ठीक आहे, आता आहे ती आहे। आता माझी जी शुगर आहे रँडम की काय म्हणता तुम्ही त्याला, रँडम शुगर ती 99 ला आलेली आहे। 2 महिन्यात रिव्हर्स म्हणजे मलाच आश्चर्य वाटतंय की आपण करू शकलो। ट्रीटमेंट केली तर मला 10 वर्ष मी मागे गेलो असा मला एक्सपिरियन्स मिळाला होता। मॅडम का आलो तेव्हा 8.1 होती HbA1c, आता 6.4 आहे। त्याच्यामध्ये GTT पण आपण केलेली, म्हणजे एका टायमिंगला आपण 75 ग्रॅम शुगर पण घेतलेली, ती पण मी कमी होईल। इतरांनी सुद्धा फॉलो करावं माधवला अशी माझी विनंती आहे। त्याला डायबिटीस प्लस वजन कमी करण्यासाठी मॅडम कडे आलेलो होतो। माझं वजन त्यावेळेस 76 kg होतं। मी 1.5 महिन्यामध्ये माझं वजन जवळपास 8 किलो कमी केलेलं आहे। आणि माझं जे GTT टेस्ट आहे ती पण माझी जे सेकंड 2 तासानंतरची आहे ती 114 वरती आलेली, ती पण नॉर्मल आली आहे। हप्त्याला 1 ते 1.5 किलो वजन कमी करून यायचं यांच्याकडे हप्त्याला, प्रत्येक हप्त्याला। असं मी जवळजवळ 18 किलो वजन कमी केलं होतं 3 महिन्यात। 97 होतं माझं वजन। ते कसं केलं ते सांगा। काय नाही, चालणं सकाळचं। तेच मी सकाळी रोज कमीत कमी 8 ते 9 किलोमीटर चालतो आणि त्याच्यानंतर त्यांचा डाएट फॉलो करत होतो। जाऊन एवढा व्यवस्थितपणे आलो। 19 जण होते जवळजवळ माझ्या बरोबर, त्यातले 18 हॉस्पिटलाइज झाले। मी एकटा होतो, दुसऱ्या दिवशी काम ते नाही करायचं। त्यांनी जेवढं हे दिलंय ना तेवढंच। आपल्याला कितीही भूक लागलेली असू द्या, कोणतीही भाजी असू द्या। 2-3 महिन्यापासून यांच्याकडे ट्रीटमेंटला आली। ऍक्च्युली मला डॉक्टरांची खूप भीती वाटते। मी वर्षभर मला माहित होतं मला शुगर आहे, पण मी कुठल्याही डॉक्टरांकडे जायला घाबरत होते। पण नंतर मी युट्यूबवर मॅडमचेच बघितले, तर व्हिडिओ वगैरे बघितले, तर मला वाटलं की नाही आता ह्यांना भेटलं पाहिजे। मी आली आणि यांना भेटली ना, तर मला असं वाटलं की नाही मी आता व्यवस्थित होऊ शकते आणि कव्हर होऊ शकतं माझं। मला जशी एवढी सगळी माहिती मिळाली अगदी खाण्यापासून, मला स्वतःला असं वाटतं की 10 वर्ष मी मागे यंग झाली, असं एवढं फील येतं। म्हणजे छान। ब्लॉकेज आहेत, एक 80% आहे, एक 90% आहेत, काही 60% आहे। तुम्हाला एंजिओप्लास्टी करावी लागेल। आणि शुगर पण माझी कमी आहे। ज्या गोळ्या मला 13 वर्ष मी खाते त्या गोळ्यांमध्ये आता अर्धी गोळी चालू आहे फक्त। म्हणजे 3 वेळेस एक गोळी होती ती फक्त 2 वेळा आहे, 1.5 गोळी चालू है। म्हणजे एंजियोप्लास्टी हो चुका है, तो एलोपैथी में गए, हॉस्पिटल में घुस गया, टेस्टिंग चालू हो गया, वो मशीन हो जाएगा। जब तक आपका पूरा रस नहीं निकलता है, बाहर नहीं निकलता। अराउंड 8-9 kgs कम हो गया। डायबिटीज भी अभी नॉर्मल है। और अभी मेरा हार्ट का भी पूरा ऑलमोस्ट कुछ भी नहीं है। सो अभी मैं भागता भी नहीं हूँ। साधारणतः 2 वर्ष झाले कम्प्लीट। नंतर कळालं की माझी HbA1c पण 7.8 होती आणि मला वजन जास्त असल्यामुळे चालताना धाप लागणे, थोडं जिना जरी चढलं तरी धाप लागणे। 1.5 महिन्यात जे डाएट आणि मेडिसिन्स फॉलो केले त्याने माझे HbA1c तर 6.1 च्या खाली आलं होतं चांगलं। आणि सेकंडली म्हणजे मी याच्या आधी सुद्धा एका ठिकाणी पंचकर्मा केली होती, पण जे व्यवस्थित किंवा आपुलकीने इथं पंचकर्मा जी केली जाते ती म्हणजे बाहेरच्या पेक्षा तरी खूप बेस्ट आहे। मी म्हणतो बाहेर चांगलं नाही, पण इथं बेस्ट आहे त्याच्यापेक्षा। मी आजही मंथली एकदा येऊन पंचकर्मा करून घेऊन जातो, फ्रेश वाटतं। कारण थोडं खेळत असल्यामुळे बॅडमिंटन वगैरे खेळतो त्यामुळे मसल्स वगैरे हे होतं, त्यात पंचकर्मामध्ये ते व्यवस्थित रिलॅक्स होऊन जातं। थँक्यू माता। टीम इज व्हेरी गुड। म्हणजे इन्स्ट्रक्शन काय दिली आणि रिअली मला नेक्स्ट डे रिझल्ट मिळाला। आय वॉज सरप्राईज ऍक्च्युली की हे कसं काय म्हणजे ओके, बट इट इज अ व्हेरी गुड। आणि
मला वाटतं लॉंग टर्म असोसिएशन माधवबागचे असणं फार गरजेचं आहे.